नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस खरेदी संदर्भात एक नवीन अपडेट बघणार आहोत। मंडळी, आताच कापूस खरेदीसाठी अगदी जी ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी 14 दिवसच आता अंतिम बाकी राहिलेले आहे। तर त्या संदर्भातच आता एक नवीन अपडेट आलेला आहे। तर मंडळी, यामध्ये काही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। तर कुठल्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि कापूस खरेदी ऑनलाईन केंद्र संदर्भातली काय अपडेट आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील घसरलेल्या दरापासून दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कॉटन ऑपरेशन ऑफ इंडिया म्हणजे की CCI मार्फत राज्यात कापूस हमी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे। मात्र या हमी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणी आणि मंजुरी प्रक्रिया अत्यंत किचकट ठरत असून नोंदणीच्या अंतिम मुदतीला आता केवळ 14 दिवस शिल्लक राहिले आहे। तर मंडळी, यामध्येच यवतमाळ जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे 1,40,000 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी त्यापैकी केवळ 73,000 शेतकऱ्यांनी CCI कडून मंजुरी अप्रूव्हल मिळाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे निम्म्याहून अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर राहिलेले असून त्याच्यासमोर कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आता खुल्या बाजारातील दर घसरलेले आहे। तर म्हणणे यंदा जिल्ह्यातील सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे। मात्र खुल्या बाजारात कापसाचे दर सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित देखील कोलमडून गेलेले आहे। तर या पार्श्वभूमीवर हमी भाव आणि कापूस खरेदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो। मात्र प्रत्यक्षात नोंदणी आणि मंजुरीतील अडथळ्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत देखील सापडले आहेत। तर म्हणजे 31 डिसेंबर पर्यंतची आता नोंदणी आहे। तर म्हणजे CCIच्या सूचनेनुसार 31 डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत नव्या नोंदणी स्वीकारल्या जाणार नाहीत। त्यामुळे या मुदतीत नोंदणी न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील काळात हमी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही आता अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे। तर म्हणजे ऑनलाईन पीक पेराचा नोंदणी कशी असते? तर म्हणजे जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक पेरा नोंदणी तेवेच आला नाही। परिणामी याचा कापूस विक्रीसाठीच ऑनलाईन नोंदणी अडचणीत आली। आता काही ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला जात असला तरी प्रक्रियेतही अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडथळे आहेत। यावरती दिवसात सर्व शेतकरी नोंदणी होणार की नाही याबाबत देखील संभ्रम कायम ठेवून आहेत। तर म्हणजे कापूस विक्रीसाठी CCIच्या अप्रूव्हल मिळवणे हे शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आली। बाजार समितीची मंजुरी, त्यानंतर CCIचे अप्रूव्हल अशी दुहेरी प्रक्रिया असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे फेरा मारावे लागत आहे। किचकट प्रक्रियेमुळे आतापर्यंत केवळ 73,000 शेतकऱ्यांनीच मंजुरी देखील मिळू शकली आहे। तर म्हणजे ऑनलाईन नोंदणी आणि CCIच्या अप्रूव्हल मिळण्यासाठी कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकिंग करणे बंधनकारक आहे। प्रक्रिया अधिकच गुंतुकीची असल्याने शेतकरी सांगतात, त्यामुळे उर्वरित 14 दिवसात किती शेतकरी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करतील यावरच कापूस हमी केंद्राचा यशाचे गणित अवलंबून आहे। तर म्हणजे नोंदणीची चिंता जी आहे ती की नोंदणी अप्रूव्हल आणि स्लॉट बुकिंग या त्रुटी प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। वेळेत सुलभ प्रक्रिया न झाल्यास हमी भावाचा लाभ मर्यादित शेतकऱ्यांपुरताच राहण्याची भीती देखील व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून देखील होत आहे। तर म्हणजे अशा स्वरूपात कापूस ऑनलाईन खरेदी जसं की CCI संदर्भातली एक छोटीशी माहिती होती। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।